सत्या, तुला तुला खरंच हे सगळं माहिती होतं? ती मुलगी कोण आहे? ती माणसं कोण आहेत? त्यांचा खरा व्यवसाय काय आहे? हे तुला माहिती असून तू आमच्याशी खोटं बोललास? सध्या मी तुला विचारते, तू हे सगळं का लपवून ठेवलंस आमच्यापासून? तुझ्या अशा वागण्यामुळे त्या लोकांची हिंमत किती झाली बघितलंस ना तू? सगळ्यांच्या समोर बापूसाहेबांवर हात उचलला त्यांनी. तू हे सगळं कधी सांगणार होतास? कधी सांगणार? आई माझी खरंच चूक झाली, मनापासून सॉरी आहे. बापूसाहेब माझी चूक झाली. मी मनापासून माफी मागतो तुमची. मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होतो, पण नाही नाही सत्यजित, याची तुला माफी मिळणार नाही. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तू माझ्या विश्वासाला तडा दिलायस. बापूसाहेब, सत्यजित, हे आता जे काय तू बोलतोयस ते तरी खरं कशावरून बोलतोयस रे? बापूसाहेब, मी खरं सांगतोय तुम्हाला. अरे आम्हाला नेहमी वाटत आलंय की माझा सत्यजित माझ्या आज्ञेबाहेर नाही आहे. अनेक वेळेला आउट ऑफ द वे जाऊन मी फक्त तुझी बाजू घेतली. अरे फक्त तुझी बाजू. आणि तू काय केलंस? माझ्या इब्रतीचा, माझ्या पोझिशनचा काही विचार न करता तू इतकी मोठी खेळी खेळलास. बापूसाहेब, माझा अभिमान पणाला लावलास तू. बापूसाहेब, प्लीज असं नका बोलू. बापूसाहेब, माझ्यासाठी तुमचा विश्वास खूप जास्त महत्वाचा आहे. मी मान्य करतो माझी चूक झाली आणि त्या चुकीची तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण माझ्यावरती विश्वास ठेवा बापूसाहेब. नाही प्लीज. नाही सत्यजित, आता तू माझा विश्वास नाही संपादन करू शकत. तो हक्क तू गमावलायस. शिवला मी इतके दिवस नाव ठेवत होतो, पण त्याच्यामुळेच मी आज इतक्या मोठ्या नाचक्कीपासून वाचलो. शिव, अक्षिता, बापूसाहेब, शिव, तू जर माझे वेळीच डोळे उघडले नसतेस ना, तर मला फार मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. तू मला या सगळ्यातून वाचवलंस रे. बापूसाहेब, भाऊ शांत व्हा बापूसाहेब, शांत व्हा बापूसाहेब. सांभाळा स्वतःला. तसं नाहीये बापूसाहेब, मी फक्त चारुलताला. बस, बस. त्या घरात पुन्हा त्या मुलीचं नाव निघता कामा नये. हा, नाहीतर एकाच घरात राहून
तुझे माझे संबंध कायमचे संपले. अहो, हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द हा अंतिम शब्द. बापूसाहेब, माय गॉड, मला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं खरंच घडलंय. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. माझा नाही, आपला. मान्य आहे, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, पण क्रेडिट तुम्हाला जातं. ओ रिअली? येस, ऍक्च्युली तुम्ही बरोबर बोलत होता. पेशन्स पेशन्स असले ना की आपल्याला हवं ते आपल्याला मिळतच मिळतं. अँड हिअर वी आर. सी, आय टोल्ड यू. निहारिका, तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट. प्लीज ऍक्सेप्ट. मी या घरची सून होईन ना तेव्हा मी ऍक्सेप्ट करेन. Oh, well, fair enough. बाय द वे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Thank you so much. तुला सांगू, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट बर्थडे होता. कारण आज शिव विचारे ही काय चीज आहे हे सगळ्यांना कळलं. यु नो व्हॉट, आज एका दगडात दोन पक्षी मारले मी. सत्यजितचं लग्न मोडलंच, पण बापूसाहेबांचा सुद्धा विश्वास संपादन केला मी. आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ. तुम्हाला सांगू एक शिव सर, आज मला रात्री घरी गेल्यानंतर शांत झोप लागणार आहे खूप दिवसांनी. त्या फडतूस चारू मेकॅनिकनी माझी झोप उडवली होती इतके दिवस. पण यू नो व्हॉट, आज तिला झोप लागणार नाही. कारण आता सत्यजित फक्त आणि फक्त माझा आहे. येस, ट्रू. खरंच सांगतो, ह्या घरची सून होण्याची कुवत फक्त तुझ्यात आहे. आय नो. खूप उशीर झाला, चला मला निघायला हवं. शांत झोप, स्वीट ड्रीम्स. येस, शुअर. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? मी काहीच नाही ऐकलं. म्हणजे ती गेली ना तेव्हा जस्ट मी आले. तुम्हाला बोलवायलाच आले मी. चला.
तू काय मला तुझ्यासारखं मूर्ख आणि बावळट समजतेस तुझ्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेवायला? अहो मी खरंच सांगते, मी काही नाही ऐकलं. हे बघ, माझ्या समोर शहाणपणा केलास तर मी काय करू शकतो तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे असंच हे असंच मूग गिळून गप्प बसायचं. कळलं? कळलं का? तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. अरे यांचा एक मोठा बंगला पण आहे. नाम्या, ते राहू दे, तू घरी जा आणि आराम कर. अगं नाही, ते बांधतो ना. नाम्या, ऐक माझं, मी आहे ना, मी करते सगळं नीट. चारुताई अगं पण नाम्या, जा तू घरी आणि डॉक्टरांकडे जा. ठीक आहे. काळजी घे तुझी. आणि तू पण काळजी घे चारुताई. अरे काळजी घे चारुताई. सावकाश. जातो मी. झालं? हा, झालं? सगळ्यांचं समाधान झालं का? अजून कोणाला खरं बोलायचा किडा चावलाय? बोला बोला ना, बोला, अजून खरं बोला. हे सगळं तुझ्यामुळे झालंय चारू, सगळं तुझ्यामुळे झालंय. सतत खरेपणाचा झेंडा मिरवायचा असतो ना तुला. हा, हे सगळं त्याचंच फळ आहे. बोल, अजून खरं बोल. भाई, हिने जर त्या सत्यजितला खरं सांगितलं नसतं ना की ही मेकॅनिक आहे, तर हे एक शब्द बोलू नकोस. भाई, एक शब्द बोलू नकोस. मुस्काट फोडेन. सतत आपलं चारुनी हे केलं, चारुनी ते केलं, सतत तिच्या नावाने खापर फोडलंय आपण. काय केलं आपण? सतत तिला दुःखात टाकलं, सतत तिला नाव ठेवलं. आणि तिने काय केलं? ती खरं बोलली. ती खरं बोलली, आपल्यासारखं खोटं नाही वागली. अरे आज तिच्या खरेपणामुळे आपली थोडी तरी इज्जत शिल्लक राहिली आहे. चुकलं बळवास, मला क्षमा कर. जिथं प्रेमच खोटे तिथं कसं थांबणार? तुझे माझे संबंध कायमचे संपले. भाऊजी, काय वहिनी?
भाऊजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगणार वहिनी? सगळं संपलं. नाही भाऊजी, अहो माझं ऐकून तर घ्या. काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये वहिनी. वहिनी, माझी एक चूक, माझ्या एका चुकीची केवढी मोठी किंमत मोजावी लागली. ती मला नाही, माझ्या वडिलांना, त्या बापू साहेबांना ज्यांना समाजामध्ये एवढा आदर आहे, ज्यांच्या पुढे आजही लोकांच्या आदराने माना खाली झुकतात, त्यांचा एवढा मोठा अपमान. नाही वहिनी, मी आयुष्यात स्वतःला माफ नाही करू शकणार. आज ना बहिणी, मी माझ्या घरच्यांपासून तुटलो, त्यांचा विश्वास गमावला मी वहिनी. भाऊजी, अहो पण चारुलता, तिचा काय दोष आहे? कोणाच्या दोषांचे हिशोब म्हणण्याचा अधिकार आता मला नाही राहिला वहिनी. कारण माझ्याच गिल्टचं ओझं मी नाही पेलू शकत आहे आता. पण भाऊजी, तुमचं प्रेम, त्याची आहुती द्यायला निघालात तुम्ही. अहो ह्या सगळ्यात बापूसाहेबांचा जो अपमान झालाय ना वहिनी, त्याच्या पुढे या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत का? नाही वहिनी, चारूच्या वडिलांनी जे काही केलं ना, त्याला माफी नाहीये. सारखं राहून राहून हेच वाटतंय वहिनी की आज जर का मी लवकर आलो असतो तर, किंवा आज गेलोच नसतो तर कदाचित ही सगळी सिच्युएशन मी सावरू शकलो असतो. घरचे चिडले असते माझ्यावर, पण निदान बापूसाहेबांचा जो काही इन्सल्ट झालाय तो तरी टळला असता. पण आता या जरतरच्या विचारांना काहीच अर्थ नाही. माझी चूक झाली आहे वहिनी, आणि त्याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. भाई, भाई काय करताय तुम्ही? नका करू असं. नाही बाळा, खरं म्हणजे चुकलं माझं, घोड चूक झाली माझी. कुठे माझी अक्कल माती खायला गेली होती मला कळत नाही. म्हणजे माझ्याकडे एवढं खणखणीत नाणं असताना हे असलं खोटं नाणं बडवत बसलो मी, खोट्या घोड्यावर पैच लावत बसलो. भाई, ह्यात चूक तुमची किंवा आपल्या कोणाचीच नाहीये. चूक त्या सत्यजित विचारायची. कारण त्याने आपल्याला फसवलं, आपल्याला अंधारात ठेवलं त्याने. भाई, त्याने मला सांगितलं होतं की त्याच्या घरच्यांना सगळं माहितीये, पण तो खोटं बोलत राहिला, माझ्याशी पण आणि त्याच्या घरच्यांशी पण. आणि आज म्हणून त्याने गॅरेज मध्ये गुंड पाठवली. सगळं संपलं. गेलं माझं गॅरेज, गेलं माझी इबरत गेली. एवढ्या महागड्या गाड्या तुटल्या, कसे पैसे भरून देणार आपण लोकांच? हे गेलं, सगळं संपलं. काय एकदा इज्जत गेली ना, परत नाही मिळवत आहे. भाई, काय हे गॅरेज सोडलं तर आपल्याकडे काय नाही. संपलं, सगळं संपलं, काही राहिलं नाही. काही संपलं नाहीये. मी आहे ना, मी असं लगेच संपू नाही देणार सगळं. माझ्यावर विश्वास ठेव. शपथ आहे मला या गॅरेजची. मी त्या बिचाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असं नाही सोडणार त्यांना.
चारूचा वादा कडक, बाकी सगळं गेलं उडत.